स्वप्न प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण काही स्वप्न अशी असतात जी पूर्ण होण्याआधीच तुटून जातात। ही गोष्ट आहे एका गरीब आईची, जिने आपल्या मुलीला मोठं करण्यासाठी आयुष्य झिजवलं। वडील नाहीत, घरात कमावणारं कोणी नाही। आई लोकांच्या घरात भांडी घासून मुलींचं शिक्षण चालवत होती। मुलगीही खूप हुशार, नेहमी म्हणायची, आई मी मोठी होऊन अधिकारी बनेन, तुझं आयुष्य बदलून टाकेन। पण नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं। एका दिवशी शाळेतून घरी येताना अचानक झालेल्या अपघातात त्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला। आईच्या डोळ्यासमोर तिचं सगळं जग संपलं। जिच्यासाठी ती जगत होती तीच आज या जगात नव्हती। पूर्ण गाव हळहळलं, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते। पण या दुःखातही घडलं काहीतरी माणुसकीचं। गावकऱ्यांनी एकत्र येत त्या आईसाठी घर बांधण्याचा निर्णय घेतला आणि आज ती आई एकटी नाही, संपूर्ण गाव तिच्या पाठीशी उभं आहे। ही फक्त एक बातमी नाही, ही माणुसकी जिवंत असल्याचा पुरावा आहे। तुमचं मत काय आहे? अशा लोकांना मदत व्हायला हवी का? कमेंट करून नक्की सांगा।